महाराज, हा व्हिडिओ बघणारे बहुतांश लोक अर्धा दिवस ऑलरेडी निघून गेलेला आहे. मग आता आपल्याकडे अर्धा दिवस शिल्लक आहे. त्या अर्ध्या दिवसामध्ये काय करू शकतो आपण? अगदी उत्तम प्रश्न आहे हा तुमचा. कारण या दिवशी जे जे कराल ते ते तुम्हाला फलदायी होणार आहे आणि तेही बहुगुणित होणार आहे. आजचा दिवस विशेषतः आपण काय करतो तर लक्ष्मी आणि वल्लभ म्हणजे नारायण याचं पूजन करत असतो. तर अर्धा दिवस गेला तरी चालेल. आत्तासुद्धा आपण यानंतर जर श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त किंवा विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त याचा जर आपण पाठ केला तरीसुद्धा तो त्या ठिकाणी फलदायी होऊ शकतो, तिथं पोहोचू शकतो. आज श्रीयंत्राचं विशेषतः आपण पूजन करून जर कुंकुमार्जन केलं तर त्याचाही पुण्यार्थ मोठा आहे. तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा अखंड राहील. आजच्या दिवशी नैवेद्यसुद्धा जो आहे तो कोणत्याही पिवळे पदार्थ त्यात असावेत. म्हणजे काय की पुरणपोळी सुद्धा, पुरणपोळीचं नैवेद्य, वडे असावेत त्याच्यामध्ये, अशा पद्धतीनं डाळींचा नैवेद्य असावा. असा नैवेद्य जर अर्पण केला तर तो नैवेद्य विशेष फलदायी होतो. शक्य झाल्यास तुम्हाला डाळींचं दान करा. ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतं की आपल्याला प्राप्त व्हाव्यात, ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला ऐश्वर्य प्राप्त व्हावं, त्यांनी काय केलं पाहिजे तर धान्यांचं दान केलं पाहिजे. आणि ते धान्य कुठली असावी तर पिवळ्या रंगाची. कारण पिवळा हा जो रंग आहे हा प्रगतीचं द्योतक आहे. म्हणून पिवळा रंगाचं जे आहे ते आज सर्व दान करावं. वस्त्रदान केल्यानं काय होतं तर तुम्हाला शांती प्राप्त होते, तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होतं. म्हणून आजच्या दिवशी जर वस्त्र अर्पण केली, लोकांना दान केली तर त्याचाही पुण्यार्थ मोठा आहे. काही लोक द्रव्य दान करतात. द्रव्यामध्ये पैसे किंवा सुवर्णदान यालासुद्धा फार मोठं महात्म्य आहे. आता सोन्याचे दर खूप वाढलेले आहेत, त्यामुळं किती लोकांना दान करायला ह्या गोष्टी जमतील हे सांगता येत नाही आहे. परंतु प्रत्येकानं आपापल्या यथाशक्तीप्रमाणे आजच्या दिवशी दान करणं हे त्यांच्यासाठी पुण्यप्राप्तीचं एक साधन होऊ शकतं. म्हणून आजच्या दिवशी अगदी अर्धा दिवस झाला तरी हरकत नाही आहे. आपण जर श्रीसूक्ताची 16 आवर्तनं केलीत तरीसुद्धा उत्तम आहे. त्याच्याबरोबर पुरुष सूक्ताचं आवर्तन करा. कारण लक्ष्मीचं ज्यावेळेला आपण आवर्तनं करत असतो त्याच्याबरोबर विष्णूचं सुद्धा करावं. विष्णू सहस्रनाम घेतलं तरी चालेल. अशा रीतीनं हा पुण्यार्थ खूप मोठा आजच्या दिवशी अर्जित होऊ शकतो. अर्धा दिवससुद्धा खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे करायला काहीही हरकत नाही आजच्या. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.